आहेत. आम्ही बोटीत बसण्यासाठी आलेलो आहोत. आज आम्ही उत्तर तटाला निघालेलो आहोत. संपूर्ण व्हिडिओ पहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. नर्मदे हर, नर्मदे हर. आता आम्ही नावेमध्ये बसायला चाललेलो आहोत. आणि ह्या पहा, अशा नावा लागलेल्या असतात आणि आपल्याला बसायला 100% कन्फर्म जागा असते. त्याच्यामुळं उगाच हल्ला गुल्ला करण्याची गरज नाही. खाली गेल्यानंतर लगेच सुद्धा आपलं बाजूला घेतलं जातं आणि व्यवस्थित बसायला जागा दिली जाते. लाईफ जॅकेट असतं. त्याच्यामुळं जे गडबड करतात लोक, त्यांना विनंती आहे, गडबड करायची गरज नाही. सगळ्यांना नावं मिळणार आणि सगळ्या नावात संगती सुटतात. विशेष म्हणजे आपण पहिले आलोत म्हणजे आपली नाव पहिली सुटणार असं नसतंय. सगळ्यांच्या संगती सुटतात, कारण भरती आल्याशिवाय नाव पुढे निघत नाही. हे बघा, इथून जे आहे पाणी आल्याशिवाय भरतीचं आपल्याला नावेमध्ये बसता येत नाही. आणि एका नावेमध्ये बसल्यानंतर दुसरी नाव, तिसरी नाव, चौथी नाव, पाचवी नाव असे भरतात आणि संपूर्ण नावा एकाच वेळेस निघतात. म्हणून घाई गडबड करण्याची गरज नाही. घाई गडबड करण्याची गरज नाही. नर्मदे हर अशी लाईन लावलेली आहे. 5 नावं आहेत, परंतु काही काही मंडळी 2 वाजता येऊन बसलेली आहेत. परंतु सगळ्या नावा संगती सुटतात. आता नावेमध्ये जाऊन सुद्धा वेटिंग करायला लागणार आपल्याला 1-1, 2-2 तास. आणि त्याच्यानंतर सगळ्या नावा संगती सुटणार. म्हणून गडबड करू नये. आपल्याला सगळ्यांना एकदमच जायचं असतं. म्हणून जे लोक भाविक गडबड करतात त्यांना विनंती आहे, कुणीही गडबड करू नये. नर्मदे हर, नर्मदे हर असं आपल्याला इथून खाली उतरून जायला लागते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नावेवर आलो आणि नावेमधल्या नावड्याने मला चहा दिली. नर्मदे हर, नर्मदे हर. खूप बसण्याची लोक घाई करतात. आता हे अर्धा तास झालेत बसून आहेत. आधा घंटा हो गया ना अभी बैठे, तो जरूरत नाही ती ज्यादा हे करने की. तर ह्या अशा 5 बोटी आहेत, या सगळ्या भरल्याशिवाय निघत नाहीत. म्हणून सर्वांना विनंती आहे, जे व्हिडिओ पाहत असतील परिक्रमावासी, त्यांनी बोटेमध्ये बसण्याची घाई करू नका. परत टॉयलेटला वगैरे जागा नाहीत. त्याच्यामुळं आपण निवांतमध्ये बसावं. नर्मदे हर. आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि ही मंडळी पहाटे 2 वाजता येऊन बसलेली आहे. नर्मदे हर. आणि आता कंटाळा आलेला आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर, तुम्हाला दिसत असेल. खूप घाई करतात लोक आणि मग गंमत होते, नंतर गंमत होते आणि वेट करायला लागतं. आता हे पहा, इथे मी तुम्हाला झूम करून एक चेहरा दाखवतो. अशी परिस्थिती होती. खूप घाई करतात. तिकीट घ्यायला इतकी घाई होती काल. आता हे नावेमध्ये हे जे चेहरे पाहत आहे आपण, हे सगळे असे चेहरे पहा. रात्री 2 वाजता ही मंडळी सगळी नाव धरायला आलेली आहेत. आणि मग उगाच प्रॉब्लेम होतो. नर्मदे हर. बोट भरल्यानंतर एक विना घेतलेले बाबा दिसले. त्यांचा इथं पिंगळा चाललेला आहे. आणि ही सगळी मंडळी, ज्यांना कदाचित त्या भाषेमुळं ते कळत नाही, पण ते आपले पाहत आहेत त्यांच्याकडे. नर्मदे हर, नर्मदे हर.
पाणी वारे पाटील बुवाची मग पड्याला माडी पाटील बुवाची हे पाटील बव्वाची मग पडेल माडी हार नर्मदे हार असा समुद्रामध्ये एक नदीसारखा भाग आहे ज्याच्यामधून बोटी निघतात आणि जर समुद्राला भरती आली तरच ही बोटी याच्यामध्ये टाकल्या जातात. म्हणून आपण जी वेळ दिली त्या वेळेतच आपण आलं पाहिजे. आम्हाला खरं तर 6ची वेळ दिली होती आणि आम्हाला 9 वाजता आमची बोट निघाली. काही लोक सकाळी 2 वाजता येऊन बसले होते. सर्वांना बोटी मिळतात, परंतु खूप लोकांमध्ये अशी स्पर्धा लागलेली असते की मला आधी मिळते का, मला आधी मिळते का, आणि त्याच्यामुळं लोक 2 वाजता येऊन बसले. ती बोट अजूनही निघालेली नाही कारण ती कडेला लावलेली होती आणि ती बोट मागेच राहिली आणि आम्ही पुढे आलो. आम्ही 6 वाजता निघालो आणि साधारणपणे 7 वाजता आम्ही बोटीच्या इथं आलो होतो आणि आम्हाला 7 वाजता बोटीमध्ये बसवलं आणि 9 वाजता बोट निघाली. 2 तास आम्ही बोटमध्ये घेतले, म्हणजे वेट केलं आणि त्यानंतर बोट निघाली. पाणी भरल्यानंतरच बोट निघली. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. हे हार आम्ही आता समुद्रामधून निघालेलो आहोत आणि खूप बगडे इथं नावेच्या पाठीमागे मागे चाललेले आणि यामध्ये खूप लोक बसलेले आहेत. साधारणपणे 150 लोकांच्या आसपास या बोटची कॅपॅसिटी आहे आणि आपण समोर पाहतोय एक नदीसारखा भाग, म्हणजेच खाडी किंवा नदीसारखा भाग हा समुद्राचा इथं बाहेर आलेला आहे आणि त्याच्यातून बोट पास होते मुख्य समुद्रामध्ये. त्याच्यामधून आपल्याला बोट पास केली जाईल आणि आपल्याला मुख्य समुद्रात नेलं जाईल. साधारणपणे 2 ते 3 तासाचा प्रवास आहे आणि या 3 तासाच्या प्रवासामध्ये आपल्याला या बोटमधली काही क्षणचित्र मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. नर्मदे हार नर्मदे हार. आता खऱ्या अर्थानं आपण अजूनही तसं समुद्रामध्ये राहील कारण इकडेही काही खाडी आहे. समुद्रामध्ये आता आपण आलेलो आहोत आणि बोटीचा वेग वाढलाय. आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळत असेल बोटीचा थोडा वेग वाढलाय आणि आता आपण मिठी तलाई निघालो. नर्मदे हार नर्मदे हार. काय समुद्राचं हे मन, किती नद्या अनेक त्याच्यात वाहत येत्या तरी समुद्र नाही म्हणत नाही. सर्व नद्या त्याच्यात मिलीन होतात. हा, तरी समुद्र कधी कोणाला काही म्हणला नाही. समुद्र आहे जायचं असं सर्वांनी समुद्रासारखंच मन ठेवावे. नर्मदे हार हार. हे पहा ही मंडळी आता प्रवास करतायत. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. एकदम जोरदार होडीच्या टपोरी सगळीकडे समुद्र आहे. समुद्राच्या मध्ये आलो आम्ही आता. नर्मदे हार आणि समुद्रातून तुम्हाला सूर्यदर्शन. बसा बसा. नर्मदे हार. कुठच्या वरच्या भागातून असा व्ह्यू आहे. नर्मदा मैया या इथं येऊन समुद्राला मिळते. नर्मदे हार. तर आता आपण पाहतोय बोट कशी चालवली जाते. बोट कशी चालते ते पाहतोय आपण. नर्मदे हार आपण आता पाहतोय बोट कशी चालते. इकडं बोटचं एक काहीतरी स्टेअरिंग सारखं आहे आणि ते ऑपरेट करायला लागतंय आणि इकडे गिअर आहे आणि इकडे GPS सिस्टम लावलेलं आहे. त्या GPS सिस्टमवर ही बोट फिरवायला लागते. पाणी कसं आहे आपल्याला इथं लाईव्ह दिसतं. नर्मदे
एक टॉर्च दिखाने का है आणि त्यांची केबिन अशा प्रकारची आणि इथं हो का यंत्र 5 लाख का पगार है 10 लाख रुपये मंथली पूरा नहीं होगा आणि परिक्रमावरचे असे निवांत बसले बोटीच्या ड्रायव्हर बरोबर अर्धा एक तास दिलखुलास गप्पा मारल्या. खूप चांगला माणूस, त्याने खूप माहिती आम्हाला दिली, बोटीची तर संपूर्ण माहिती दिली. धन्यवाद. नर्मदे. आमच्याबरोबर चाललेल्या सगळ्या बोटी आपल्याला दिसत आहेत. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर सगळ्या बोट एकाच बरोबरच आपल्याला किनाऱ्यावर लागतात. नर्मदे. आम्ही एक्झॅक्टली संगमावर आहोत आणि काही लोक पूजा करतायत. सेंटरमध्ये आहोत आम्ही संगमाच्या. समुद्रामध्ये पाणी थोडंसं वाहून समुद्राचं जल भरून घेतलं जातं इथं. आपण जे आता समोर पाहत आहे ते पाण्यावर फक्त परिक्रमा करत आहेत, फक्त पाणी पिऊन. खाली पाणी पी रे. नर्मदा जल. हाँ निरार. अभी 5 महीने गाड़ी भी भंडा रही. हाँ नर्मदे. हाँ और आपका नाम प्रभु? मेरा नाम राजेश गुजर, बाकी लेवा जिले से जी बाबा. 1 तारीख को परिक्रमा हो रही थी. आज 1 तारीख को भाई आज निरार है गुरु महाराज हमारे जल पे दी नर्मदा मैया का जल पे. तो आप इन्हें सेवा देते हैं? हाँ सेवा देते हैं. बोटीमध्ये प्रवास करून आम्ही आता मिठी तलाव येथे पोहोचलेलो आहोत. 30 किलोमीटर समुद्र पार केल्यानंतर आपण मिठी तलावाला पोहोचतो. नर्मदा मैयाचं पात्र न ओलांडता समुद्रामधून जिथं संगम होतो तिथून काहीसं पुढं आल्यानंतर आपल्याला समुद्रातून ह्या नावा बोटी आपल्याला समुद्रातून पार करून देतात. मग आता मग उत्तर तटावर येतो आपण. उत्तर तटावरून जवळजवळ 1400 किलोमीटर आपल्याला पायी प्रवास करायचा आहे अमरकंटकपर्यंत. तर आता पुढच्या प्रवासाला आपण लागणार आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. हे मिठी तलाईच्या आश्रमामध्ये आम्ही आता आलेलो आहोत. इकडं मोठा आश्रम आहे. मिठी तलाई जागेश्वर. नर्मदे हर. समुद्राच्या पार आल्यानंतर हा इथं आश्रम आहे.